आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416 कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. बळीराजाला दिलासा, 10 शेतीपंप चोरी प्रकरणाचा पर्दाफाश, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. रहिमतपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपीसह 3 अल्पवयीनांना ताब्यात. सातारा रहिमतपूर पोलिसांनी शेतीपंप चोरी प्रकरणी सौरभ राजेंद्र निकम वय 25 वर्ष, राहणार तारगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा आणि एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तारगाव आणि नलावडेवाडी शिवारातून आरफळ डावा कालवा यावर बसवलेल्या शेतकऱ्याच्या शेतीसाठीच्या 10 शेतीपंप चोरीला गेल्याबाबत रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने व कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याने तो उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. वाढत्या उष्णतेत पिकांना पाणी देण्याचे कालावधीत तारगाव व नलावडेवाडी भागातून एकाच रात्री 10 शेतीपंप चोरीला गेल्यामुळे गावातील बळीराजा हवालदिल झाला होता. त्यामुळे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या चोरट्यांचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेण्याबाबत प्रभारी अधिकारी रहिमतपूर योग्य त्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करून त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. पथकाद्वारे या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणून या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपींना त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 10 शेतीपंप, विद्युत मोटारी आणि त्या घेऊन जाण्याकरिता वापरण्यात आलेली एक महिंद्रा पिकअप गाडी असा एकूण 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या गुन्ह्यामध्ये एक आरोपी वय 25 वर्ष, 3 विधी संघर्षित बालक असे एकूण 4 जणांचा समावेश आहे. तपासादरम्यान त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेले व जप्त करण्यात आलेले शेतीपंप हे बळीराजा यांचे शेतीचे नुकसान होऊ नये याकरिता तात्काळ त्यांचे ताब्यात देण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योतिराम भुजबळ हे करत आहेत. या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाणे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, विष्णू खुडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्योतिराम भुजबळ, शंकर घाडगे, प्रवीण बर्गे, तुषार काळंगे यांच्या पथकाने सहभाग घेऊन सदरची कारवाई केली आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे.